काळेपणात विठ्ठला दही भाताच्या शुभ्रतेत विठ्ठला हो कावळ्याच्या काळेपणात विठ्ठला दही भाताच्या शुभ्रतेत विठ्ठला हो माझे जीवन खेळ तुझा विठ्ठला चिंता कसली हृदयी माझ्या विठ्ठला हो माझे जीवन खेळ तुझा विठ्ठला चिंता कसली हृदयी माझ्या विठ्ठला विठ्ठल 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 स्वरूप तूच माझ्या विठ्ठला नाम घेऊ तुझे माझ्या विठ्ठला हो सुख स्वरूप तूच माझ्या विठ्ठला काम करू तुझे माझ्या विठ्ठला हो काम करू तुझे माझ्या विठ्ठला हो काम करू तुझे माझ्या विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंग विठ्ठला हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंग विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंग विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंग विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंग धन्यवाद. आता काहीतरी सहभाग असल्यासारखा वाटायला लागला, असा सहभाग वाढवा. हा तर आज ऐकताना तुम्हालाही कानाला गोड लागलं पाहिजे आणि आम्हाला म्हणताना सुद्धा तो उत्साह वाढवायचं काम जे आहे तुमच्या हातात आहे. साथ देती नहीं है किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का. हेच जर भजन आपण ऐकलं तर कसं असेल ते ऐकूया. साथ देती नहीं है किसी का साथ देती नहीं है किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देते नहीं है देगा साथ देते नहीं है किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं है किसी का साथ देती नहीं है किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं है किसी का साथ देती नहीं है किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते सांस रुक जाएगी चलते चलते शम्मा बुझ जाएगी जलते जलते शम्मा बुझ जाएगी जलते जलते. सांस रुक जाएगी चलते चलते और शम्मा बुझ जाएगी जलते जलते. शम्मा बुझ जाएगी जलते जलते म्हणजे जळता जळता किंवा विझवावा
आणि एकदम मनाला चटका लावून जावा. काय कारण असावं? ते रे वाद चांगली आहे पण दिवा भिजला. याच आशयाने म्हणावंसं वाटतं. रुक जाएगी चलते चलते, रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, नम निकल जाएगा रोशनी का, नम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. हम रहे ना मोहब्बत रहेगी, हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी. हम रहे ना मोहब्बत रहेगी, हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी. नाम रह जाएगा आदमी का, नाम रह जाएगा आदमी का. क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. दुनिया है एक हकीकत पुरानी, दुनिया है हकीकत पुरानी, चलते रहना है इसकी रवानी, चलते रहना है इसकी रवानी. दुनिया है एक हकीकत पुरानी, दुनिया है एक हकीकत पुरानी, चलते रहना है इसकी रवानी, चलते रहना है इसकी रवानी. फर्ज पूरा करो बंदगी का, फर्ज पूरा करो बंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हा टाळ्यांचा प्रतिसाद चांगला येतोय. ह्या टाळ्यांचं महत्व जर सांगायचं झालं, पूर्वजांना आपल्या टाळ्यांचं किती महत्व त्यावेळेस असावं, आज त्याच्यावर शोध लागलाय की टाळ्या वाजवल्या म्हणजे तळ हातावर जे ॲक्युप्रेशरचे पॉइंट आहे ते उद्दीपित होतात आणि वेगवेगळ्या रोग जे आहे शारीरिक ते बरे होतात, असं एक आत्ताच्या संशोधनाने स्पष्ट केलेले. पण आपले पूर्वज हजारो वर्षापासून भजनाबरोबर टाळ्या वाजवायचे. तर या टाळीचं महत्व सांगताना असंही म्हटलेलं आहे, हाथों की ताली से सेहत सुधर जाती है, हाथों की ताली से सेहत सुधर जाती है. म्हणजे हात टाळ्या वाजवत राहिलं भजनाच्या निमित्तानं, वेगवेगळ्या प्रसंगाच्या निमित्तानं,
तर तब्येत चांगली राहायला मदत होते असा त्याचा अर्थ। हाथों के ताली से सेहत सुधर जाती है और जो भी बहन मोठी है वो पतली हो जाती है। इतकं महत्व आहे त्या टाळ्यांचं। तेव्हा टाळ्या बरं असं नाही, आता चान्स आहे, मोगम टाळ्या कुठं वाजवीत रस्त्याने चालता येईल का हो? नाही, आज भजन चाललंय, टाळ्या वाजवा, उपचार होतोय, आनंद मिळतोय, सगळंच एकत्रित मिळतंय आपल्याला। आणि हे जे आहे अहो हा खरा ऊस आहे। आणि आजकाल काय झालंय, ऊस सोडायचं आणि वाढेच खात बसायचं, वाढ्यांच्या मागे लागलेले आजकाल जमाना आहे। तुम्ही किती शिकले, तुमची डिग्री काय आहे, मग मी अमुक आहे, मग असं कसं भजन म्हणता येईल? मला नाही म्हणता येणार, माझी डिग्री वेगळी आहे। इथं सगळे ते जोडे आहेत ना बाहेर काढावं लागतात, तेव्हा तुम्हाला खरा जो आनंद आहे हा मिळतो। या संसारामध्ये आनंद जो आहे ना, असा जिथं मिळता येईल तिथं टिपावं लागतं। म्हणून असं म्हटलेलं आहे, अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण जेव्हा टिपता येईल तेव्हा टिपीतच राहिलं पाहिजे, तर त्याच्यात मजा आहे। आता ऊस आणि वाड्याचा जो आपण संबंध लावला त्या संदर्भातला आपल्याला ऐकायचंय। धन्य देवा तुझी करणी आणि नारळाच्या आत पाणी, हे म्हणत असताना एक शेवटच्या कडव्यावर लक्ष द्या। धन्य देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी, 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 नारळ आहे दगडावाणी, त्यात आहे गोड 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 पाणी, धन्य देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी, धन्य देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी, ऊस वाकुडे तिकुडे आत साखरेचे खडे, उजवा कुडे तिकुडे आत साखरेचे खडे, ऊस वाकुडे तिकुडे आत साखरेचे खडे, उजवा कुडे तिकुडे आत साखरेचे खडे, ऊस वाकुडे तिकुडे आत साखरेचे खडे, उजवा कुडे तिकुडे आत साखरेचे खडे, धन्य देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी, धन्य देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी, फणसावरी आहे काटे आत अमृताचे साठे, फणसावरी आहे काटे आत अमृताचे साठे, फणसावरी आहे काटे आत अमृताचे साठे,
साठे आता अमृताचे साठे अंतवरी आहे काळे आता अमृताचे साठे धन्य देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी धन्य देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी तुका म्हणे जग वेडे ऊस सोडून खाती वाडे 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 धन्य देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी धन्य देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी धन्य देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी धन्य देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी. धन्यवाद. जय गुरु.